चटकाला मी धरले, काही होतंय का मला? नाही होते, काहीच नाही होते. चटका पण नाही बसला. का नाही बसला? विजलं पण. का नाही बसला चटका मला? हे पा बरं, हातात पेटवलं होतं की नाही मी? का नाही बसला चटका? कारण कापूर हा एक संप्लवनशील पदार्थ असतो. कसा असतो? आपण जर त्याला उघड्यावर ठेवलं, असा कापूर जर आपण असा उघडा ठेवला तर काय होतं रे? तो उडून जातो म्हणतो ना आपण, संपून जातो हळूहळू. ही वडी काय होती? कमी कमी होत जाती, छोटी छोटी होत जाती, है ना? जेव्हा हा कापूर जळतो तेव्हा तो बुडाशी जळत नाही, त्याच्या खाली नाही जळत, तो वर जळत जातो. वर जळत जळत संपून जातो. मग ते काय करते, असा कापूर घेते, मोठी वडी असती ती हातावरती अशी अशी करते आणि पटकन काय करते, जीभेवर ठेवते. जीभ आधीच काय असती? ओली असते. आपली जीभ ओली असते आणि तो कापूर कुठं जळतो? वरती वरती जळतो. त्याच्यामुळे काय होतं, त्या जिभेला पण चटका बसत नाही. आणि तोंड बंद केलं का त्या जाळाला आतमध्ये ऑक्सिजन मिळतो का? आपण शिकलेलं आहे, ज्वलनासाठी ऑक्सिजनची गरज असते. मग आतमध्ये तोंडात ऑक्सिजन मिळेल का? नाही. मग ते आपोआप विझून जातं. समजलं? समजलं सगळ्यांना? हा. मग आता इथून पुढे कुणीही अशा अंधश्रद्धांना बळी पडायचं नाही.